आहे टेंबी नाक्याची परंपरा आज इकडे या ठिकाणी आपण फॉलो करताय इतक्या वर्षांपासून। गोविंदा पथकं बघून काय वाटतं, ठाण्यामध्ये विक्रम देखील झाला। खरं म्हणजे ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे। आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला आहे टेंबी नाक्याला हा गोविंदा उत्सव संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पसरला, अगदी मुंबई महाराष्ट्र साता समुद्र पलीकडे पोहोचला। त्यामुळे दिघे साहेबांची हंडी ही मानाची हंडी म्हणून सगळे गोविंदा मुंबईतून येणारे सर्व गोविंदा इथं सलामी देतात आणि मग गोविंदा थर लावतात आणि इतर ठिकाणी देखील हंड्या फोडतात। ही परंपरा आजही कायम आहे। खरं म्हणजे दिघे साहेबांनी सुरू केलेली ही जी काही दहीहंडी आहे, गोविंदा उत्सव आहे, आणि याच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा नाही, ही आपली संस्कृती आणि परंपरा वाढवण्याचा हा कार्यक्रम आहे, हा सण आहे। आणि त्यामुळे हजारो गोविंदा या ठाण्यात येतात, लाखो गोविंदा ठाण्यात येतात आणि म्हणूनच ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे। आणि म्हणूनच या ठिकाणी मी सर्व गोविंदांचं मनापासून स्वागत करतो। ही अशीच गर्दी फार रात्रीपर्यंत कायम असते। गोविंदा येत जातात, दुसरीकडे जातात, दुसऱ्या हंड्या फोडतात आणि पुन्हा इकडे दुसऱ्या गोविंदा येतात। हे जी काही मानाची हंडी आहे आणि आनंद दिघे साहेबांची हंडी आहे, या हंडीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ती परंपरा आजही कायम राखण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे टेंबी नाका मित्रमंडळ यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। विधानसभेची हंडी आपण फोडलेली आहे, आता स्थानिक स्वराज्य मी निवडणूक आहे, गेल्या वर्षी इथूनच म्हणालो होतो की विधानसभेची हंडी देखील महायुतीच फोडणार आणि मग ते 2.5 वर्षाचं जे महायुतीचं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो, आमची टीम देवेंद्रजी आणि नंतर अजितदादा या टीमने महायुतीमध्ये जे काम केलं त्यामुळे महायुतीनेच हंडी विधानसभेची फोडली। आता देखील दुसरी इनिंग सुरू झालेली आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल। सर, तुम्हाला भाऊ म्हणून ते गाणं बनवलं, त्या भाऊ गाण्यावरनं काही 2 भाऊ आहेत तुम्हाला आत्मज्ञानाचा प्रयत्न करतील का महायुतीसाठी, आणि गोविंद पण तुम्हाला म्हणले नंबर 1 असणार आहेत, तर मग अरे बाबा, सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद जे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी आहे। आणि म्हणून आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे। आम्ही विकासाचे थर लावले आणि समोरचे लोक विकास विरोधी थर लावतात आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही हंडी फोडली महायुतीची। त्याचबरोबर पाकिस्तानची पण गर्वाची हंडी मोदीजींनी आणि आपल्या भारतीय लष्कराने फोडली, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे। पाकिस्तानला देखील जशाच तसं ठोक उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलं आणि मोदीजींच्या खंबीर पाठिंब्यामुळे आपण पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे। ईद का जवाब पत्थर से। भाई, तुम्ही मुख्यमंत्री असताना चांगले कामं केली, मात्र काही लोक म्हणतात तुम्हाला लॉटरी लागली होती। अरे बाबा, लॉटरी लागली त्याबद्दल नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं म्हणजे या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, एक टीम म्हणून काम केलं, ते राज्याला माहीत आहे आणि त्याचमुळे या राज्यामध्ये महायुती सरकार लँडस्लाईड विक्ट्री आली आणि आम्ही हंडी फोडली। ती थर कमी थर लावले नाही, 232 थर लावून हंडी फोडली। ही विकासाची हंडी आहे आणि 232 आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते। त्यामुळे कामावर या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।